ऐसा भ्रष्टाचार चल रहा दुनिया शहर के अंदर, ये ऐसे नकली कार्ड बना के वोटिंग करने वाले, ये बोगस मतदान, बोगस मतदान करने के लिए कितनी बड़ी साजिश चल रही। ये देखो प्रभाग क्रमांक 4 हे मतदान कार्ड प्रथमदर्शी असे दिसतात की ओरिजिनल कार्ड बनवलेले, ह्याच्यात पूर्ण सरकारी यंत्रणा हे सत्ताधारी पक्षांबरोबर मिळालेली आहे। हे प्रभाग क्रमांक 4 मधले आमचे उमेदवार आहेत, त्यांनी हे मतदार कार्ड जे पोस्टमॅनचं काम आहे की ते मतदारांपर्यंत पोहोचवायचं, हे राजकीय पक्षाचे कार्यकर्त्यांपाशी हे भेटलेले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्त्यांपाशी हे फॉर्म भेटलेले। तर आमची एकच आरोप आहे की जे नेहमी आरोप झालेले इलेक्शन कमिशन यांच्या बरोबर मॅनेज आहे, ते ह्याच्यातून दांदा स्पष्टपणे दिसत आहे की इलेक्शन कमिशन या सत्ताधारी पक्षांबरोबर मॅनेज असून हे निवडणुकीमध्ये घोळ घालायचा प्रयत्न करतात आहे। माझा सर्वप्रथम प्रश्न आहे की जेव्हा इलेक्शन कमिशनचे एनव्हलप्स जर प्रायव्हेट माणसापाशी भेटतात ते, तरी इलेक्शन कमिशनचं साफ फेलियर आहे। स्टेट इलेक्शन कमिशनरनी जबाब द्यायला पाहिजे की हे कार्ड कसे गेले, जी सखोल चौकशी व्हायला पाहिजे। जर हे धुळ्यात भेटले तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सत्ताधारी पक्षांकडून इलेक्शन मॅनेज करायचं काम इलेक्शन कमिशनला पकडून झालेलं आहे, हे स्पष्टपणे ह्याच्यात दिसून येत आहे। आणि आम्ही आयुक्तांना भेटणार आहे, SP धुळ्यांना भेटणार आहे आणि संबंधितांवर आम्ही गुन्हे दाखल करायची मागणी करणार आहे। कारण जर अशा निवडणुका होत असतील तर खरे मतदारांचा हक हिरून घ्यायचं काम हे भ्रष्टाचारी लोक करतात, ह्याच्यातून स्पष्टपणे दिसून येत आहे। ये यादी मिली है हमारे को तलाटी ऑफिस के पास से, पूरा बॉक्स के पास मिला है। और वो जो बंदा है हमको देख के डायरेक्ट फरार होगा छोड़ के, उसका नाम है तनवीर राज मोहम्मद कुरैशी। उसका मोबाइल नंबर है 9403112794। दूसरा नंबर है 8788965258। रहने वाला है जूना पोस्ट गली 7वीं गली महिला शौचालय समोर। ये 7 ये टोटल मतदान कार्ड, सब मतदान याद है। प्रभाग क्रमांक 4 के पूरे टोटल मतदान याद है। ये देखो प्रभाग क्रमांक 4